नमस्कार, मी सुनीता. आज करूया साजूक तुपाच्या बेरीचा केक. बरेचदा आपण लोणी कढवलं की तूप गाळून ठेवतो आणि तुपाची बेरी टाकून देतो. आज या बेरीपासून केक तयार करूया. लोणी कढवून झाल्यावर पातेल्याच्या तळाशी असलेली बेरी मी मिक्सरवर फिरवून बारीक करून घेतली. एक भांडं सपाट भरून रवा, एक भांडं दूध, पाव चमचा बेकिंग पावडर आणि अर्धं भांडं तूप एवढं साहित्य मी प्रथम घेतले. रवा एका बाऊलमध्ये घेऊन दुधात अर्धा तास भिजवून ठेवला आहे. रवा छान भिजून फुगतो. मग एका भांड्याला पाऊण भांडं या प्रमाणात साखर घातली. अर्धं भांडं साजूक तूप पातळ करून घातलं. तुम्ही थोडं कमीच घाला, कारण माझं थोडं जास्तच झालं, कारण बेरीतही तुपाचा अंश खूपच उरलेला असतो. आता हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. वेलचीची पावडर घाला, अर्धा चमचा किंवा व्हॅनिला इसेन्स घाला किंवा चॉकलेट कोको पावडर घाला. तुम्हाला हवा तो स्वाद तुम्ही घालू शकता. आता या बाऊलमध्ये ढवळणं सोपं नव्हतं, म्हणून मी मोठ्या बाऊलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलं आहे, कारण त्याच्यामध्ये आता परत 3 चमचे तुपाची बेरी घालून घेतली आहे आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आहे. पण तरीसुद्धा हे सगळं मिश्रण पातळ वाटतं आहे, म्हणून पुन्हा एकदा 2 चमचे मैदा घेतला आहे, त्याच्यात बेरी 2 चमचे टाकली आणि ते पातळ जे मिश्रण आहे ते परत टाकून मिक्सरला लावून घेतलं आणि पुन्हा या बाऊलमध्ये ते ओतून सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे हे आपलं केक करण्यासाठी तयार झालेलं आहे. साखर सगळी विरघळलेली आहे. आता हे आईने मला केक पात्र दिलं होतं. जुनं केक पात्र आहे ते आता मी त्याच्यात केक करणार असल्यामुळे तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे. अगदी आयत्या वेळी जेव्हा आपण आता हा केक लावणार आहोत त्यावेळेला चिमूटभर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं घालून हे मिश्रण चांगलं एकाच दिशेने ढवळून घेतलं आहे. लगेचच हे मिश्रण चांगलं फुलून येतं आणि मग वेळ न घालवता हे जे तापलेलं केक पात्र आहे, जे आपण मुळातच गॅसवर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं. मिनिटभर गॅस मोठाच ठेवायचा आणि मिनिटभरानंतर गॅस कमी करायचा, झाकण टाकायचं आणि केक चांगला 20 ते 25 मिनिटं 30 मिनिटं भाजून घ्यायचा. काट्याने आपण बघितलं, अजिबातच त्याला काही चिकटून मिश्रण येत नाही, याचा अर्थ केक आपला तयार झालेला आहे. कडा सोडवून घ्यायच्या. अर्ध्या तासाने रवा केक गार झाल्यानंतर तो असा थाळीमध्ये काढून घ्यायचा आहे. माझा तो त्याच भांड्यात राहिल्यामुळे थोडासा नंतर तो खाली चिकटल्यामुळे काढायला थोडा अवघड गेला. पण हा बघा, घरच्या घरी एक भांडं रवा आणि एक भांडं साखर या प्रमाणामध्ये केलेला हा रवा केक किती सुंदर झाला आहे. पोटभर होतो, सगळ्यांना खूप आवडतो आणि बेरीही फुकट जात नाही.